हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 11 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. खरं सांगायचं तर एक नाही तर अनेक ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर बाळजाबाईने चक्क कृष्णाचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस दुष्यंत तेथे पोहोचला. त्याने आपल्या डोळ्याने हे सगळं पाहिलंय आणि बाळजाबाईला त्याने जाब विचारला, आई तू हे काय करतेस? त्यामुळे बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकली. आता पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. पण त्यानंतर अनेक ट्विस्ट आले, जसं की जयकांतने पूजाला ब्लॅकमेल केलं, जर हा व्हिडिओ सगळ्यांसमोर यायचा नसेल तर माझ्याशी लग्न कर. आणि पूजाने चक्क लग्नासाठी होकार दिलाय आणि मग जयकांतने तिला मिठी मारलीये आणि या दोघांचं लग्न लवकरच होणार आहे. म्हणजे आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत हा ट्रॅकरच्या मदतीने कृष्णाचा मोबाईल शोधत असतो. आपल्या गाडीने जसं या मोबाईलची लोकेशन असेल तसा तो पुढे पुढे जात असतो. तर इकडे कृष्णा मात्र खूप टेन्शनमध्ये असते आणि विचार करते, माझंच चुकलं, मला एक साधा मोबाईल नाही सांभाळता आला, नाहीतर आज किती चांगलं झालं असतं. बाळजाबाईचा चेहरा सगळ्यांसमोर आला असता. आणि ती देवी आईला प्रार्थना करते, देवी आई दुष्यंत सरकारांना माझा मोबाईल लवकरात लवकर सापडू दे. तर इकडे जयकांतकडे हा मोबाईल असतो आणि जयकांत विचार करतो, मला कृष्णाच्या मोबाईलमधून हा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा घ्यायला हवा, म्हणजे माझ्याकडे सुद्धा एक पुरावा असेल. आणि तो कृष्णाच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ प्ले करतो आणि स्वतःच्या मोबाईलने त्याचा व्हिडिओ काढतो. पण त्याला हे माहीत नसतं की दुष्यंत हा ट्रॅकरच्या मदतीने या मोबाईलची लोकेशन शोधतोय आणि दुष्यंत ट्रॅकरच्या मदतीने या लोकेशनवर पोहोचतो जेथे जयकांत उभा असतो आणि हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करत असतो. तेव्हा अचानक दुष्यंतच्या मोबाईलवरून या मोबाईलची लोकेशन गायब होते. दुष्यंत विचार करतो, अचानक ट्रॅकर बंद कसं काय झालं? आणि तो गाडीतून खाली उतरतो, आजूबाजूला पाहू लागतो. तेवढ्यात त्याला जयकांत हा आपल्या बाईक शेजारी उभा दिसतो. जयकांत येथे काय करतोय असा विचार करून दुष्यंत त्याच्या जवळ येऊ लागतो. तर जयकांत याने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केलेला असतो आणि तो आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ प्ले करून पाहत असतो. आणि त्याच वेळेस दुष्यंत तेथे पोहोचतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. जयकांत चांगलाच घाबरतो, कोण आलंय अशी त्याला भीती वाटते आणि तो मागे येऊन पाहतो तर दुष्यंत उभा असतो. दुष्यंतला पाहून जयकांत खूप घाबरतो. दुष्यंत विचारतो, जयकांत तू येथे काय करतोयस? तर जयकांतने तोपर्यंत कृष्णाचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेला असतो. त्यामुळे दुष्यंतच्या मोबाईलवर ट्रॅकरवर ती लोकेशन बंद होऊन जाते, त्याला काही दिसत नाही आणि आपला मोबाईल सुद्धा त्याने बंद करून ठेवलेला असतो. जयकांत हा दुष्यंतला म्हणतो, मी तर असं चालूय, भावा तू येथे काय करतोय? तर दुष्यंत त्याला सांगतो, कृष्णाची बॅग कोणत्या तरी चोराने चोरून नेलीये आणि त्यात तिचा मोबाईल सुद्धा होता, म्हणजे मोबाईल सुद्धा चोरीला गेलाय. एवढ्या वेळेस मी ट्रॅकरच्या मदतीने शोधत होतो, मला लोकेशन दिसत होती, पण येथेच ती लोकेशन येऊन बंद पडली. तेव्हा जयकांत सुटकेचा निश्वास सोडतो आणि म्हणतो, अरे भावा, पण केव्हापासून मी इथेच आहे, येथे तर कोणीच नाहीये, मोबाईल सुद्धा मला सापडला नाही. अरे हा, आत्ता दोन तगडे गडी ना येथे बाईक करून गेले, नक्कीच त्यांच्याकडे मोबाईल असेल. आत्ता मला कळलं ते चोर होते. तू चल माझ्याबरोबर, आपण त्यांना पकडूया, बस माझ्याबरोबर बाईकवर. दुष्यंत म्हणतो ठीक आहे आणि हे दोघे बाईकवर बसतात. तर जयकांत विचार करतो, बरं झालं तो फोन मी स्विच ऑफ केला, नाहीतर या दुष्यंतने आज माझे 12च वाजवले असते. आणि मग हे दोघेही त्या चोरांच्या मागावर जातात. तर इकडे कृष्णा ही उन्हाळी कामं करत असते. तेवढ्यात बाळजाबाई तिच्या मागून येते. बाळजाबाईच्या हातामध्ये एक स्कार्फ असतो. बाळजाबाई खूप चिडलेली असते, ही कृष्णा माझा व्हिडिओ दुष्यंतला दाखवणार, मी तिला काय जिवंत सोडणार नाही असा विचार करून ती चक्क कृष्णाच्या मागच्या बाजूने येते आणि कृष्णाच्या गळ्यात हा स्कार्फ टाकते आणि तिचा गळा जोरात आवळते. कृष्णाला श्वासच घेता येत नाही, ती तडफडू लागते, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. पण बाळजाबाई आपल्या पूर्ण ताकदीने कृष्णाचा गळा घोटते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करते. बाळजाबाईने आज ठरवलेलं असतं की काही झालं तरी कृष्णाला सोडायचं नाही. कृष्णा जीवाच्या आकांताने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण तिला ते काही जमत नाही. तेवढ्यात दुष्यंत घरी पोहोचतो.
दुष्यंत गाडीतून खाली उतरतो, पण बाजाबाईला हे माहीत नसतं आणि बाजाबाई कृष्णाचा गळा आवळतच असते. तिलाच मारून टाकायचं असं तिने ठरवलेलं असतं. आणि तेवढ्यात दुष्यंत हे पाहतो आणि आवाज देतो, आई. आणि बाजाबाई चांगलीच घाबरते. दुष्यंतने आपल्याला कृष्णाला मारताना पाहिलंय हे तिला वाटतं. ती बाजूला वळून पाहते, तिला जबर धक्काच बसतो. पण तेवढ्यात हा सगळा तिचा भास होता हे बाजाबाईच्या लक्षात येतं. कारण कृष्णा ही तशीच आपलं कामं करत असते आणि बाजाबाईच्या हातात कोणताच स्कार्फ नसतो आणि दुष्यंत सुद्धा तेथे आलेला नसतो. कृष्णा मागे येऊन पाहते आणि विचारते, काय सासूबाई, पहा मी तुमच्या आवडीचं उन्हाळी वाळवण बनवते. बाजाबाईला समजतं की हा सगळा तिचा भास होता, तिचं स्वप्न होतं. कृष्णा म्हणते, या तुम्हाला खूप आवडतात ना, म्हणून मी हे तुमच्यासाठी बनवलंय. तर बाजाबाई चिडून म्हणते, हे कृष्णे, तुझी ही नाटकं आहे ना बंद कर आणि चल तुझा मोबाईल दे लवकरात लवकर मला. ते कृष्णा विचारते, तुम्ही मला विनंती करताय की मला धमकी देताय? बाजाबाई खूप चिडते आणि म्हणते, मोबाईल दे म्हटलं ना. तर कृष्णा म्हणते, ओ बाजाबाई, कशाला इतकी घाईघाई करताय? तुम्हाला माहिती आहे ना, मोबाईलची स्क्रीन खूप छोटी असते, त्याच्यावर व्हिडिओ पाहायची मजा येत नाही. असं सिनेमा हॉलच्या पडद्यावर मजा येते आणि सगळ्यांना तो पाहायलाच मिळणार आहे, तेव्हा तुम्ही सुद्धा पहा. एवढी घाईघाई करू नका. बाजाबाईला खूप राग येतो. कृष्णा तिला म्हणते, मला तर असं वाटतं की आत्तापर्यंत तुमचा व्हिडिओ दुष्यंत सरकारीने सुद्धा पाहिला असेल आणि मग लवकरच त्यांना तुमचं सत्य कळेल. तुम्ही फक्त त्यांना उत्तर द्यायला तयार राहा की तुम्ही हे सगळं का केलं आणि तुमचा खरा चेहरा इतका घाणेरडा कसा हे त्यांना तुम्ही सांगत बसा. बाजाबाई खूप चिडते आणि त्याच वेळेस दुष्यंत घरी येतो आणि आईला आवाज देतो, आई. त्यामुळे बाजाबाई खूप घाबरते. तेव्हा कृष्णा म्हणते, त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसतोय, त्यांना समग्र समजलेलं दिसतंय, आता द्या त्यांना उत्तर. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. तर बाजाबाई खूप घाबरते आणि दुष्यंतला विचारते, काय झालं रे दुष्यंत, तू इतका चिडलेला दिसतोय, काय झालंय सांग मला. तर दुष्यंत बाजाबाईला सांगतो, आई, ही कृष्णा घरी येत होती ना, तर कुणीतरी तिची बॅग पळवली, त्यात तिचा मोबाईल सुद्धा होता, मोबाईल सुद्धा चोरीला गेलाय. हे ऐकून बाजाबाईला जबर धक्काच बसतो आणि तिला समजतं की कृष्णा एवढ्या वेळ आपल्या जे घाबरवते ना, तर ती नाटक करत होती, मोबाईल तिच्याजवळ नाहीये. बाजाबाई ही लगेचच आपला रंग बदलते, खूप खुश होते आणि कृष्णाला म्हणते, काय ग कृष्णे, दुष्यंत हे काय बोलतोय, तुझा मोबाईल कसा चोरीला गेला? कृष्णा काहीच बोलत नाही, पण बाजाबाई खोट्या खोट्या काळजीचा आव आणते आणि म्हणते, घाबरू नकोस पोरी, आपण आहे ना पोलीस कंप्लेंट करू, ते तुझा मोबाईल जेथे कोठे असतील ना तेथून तुझ्या हातात आणून देतील. दुष्यंत म्हणतो, हो, मला सुद्धा तोच ऑप्शन वाटतोय आता, नाहीतर तिचा मोबाईल नाही भेटणार. त्यांनी फोन स्विच ऑफ केलाय, त्यामुळे ट्रॅकर सुद्धा बंद झालंय. कृष्णाला खूप वाईट वाटतं. दुष्यंत सरकारला सुद्धा मोबाईल नाही भेटला. आता आपल्या हातून खूप मोठा पुरावा गेला, मोठी संधी सुटली असं कृष्णाला वाटतं. तर बाजाबाईची नाटकं सुरूच असतात. अगं कृष्णे, तुझा चेहरा किती उतरलाय, एवढा कशाला चेहरा उतरवते, सापडेल तुझा मोबाईल, नको काळजी करू बरं का. त्यामुळे कृष्णा खूप चिडते. दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, हो कृष्णा, आपण तुझा मोबाईल सापडू, पोलिसांना आपण कंप्लेंट करूया, काळजी करू नकोस. मला एक महत्वाचा कॉल येतोय, मी बोलून येतो. असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो आणि बाजाबाई ही कृष्णाला म्हणते, काय कृष्णे, तू तर मला सिनेमा दाखवणार होती, पण तुझा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच चोरी गेलाय वाटतं. कृष्णा खूप चिडते. बाजाबाई म्हणते, हे तर असंच झालं की एवढं भारी सगळं जेवण बनवलं आणि घास हा तोंडात जाणार, पण तेवढ्यात तो कोणीतरी चोरून नेला. कृष्णाला खूप वाईट वाटतं. बाजाबाई म्हणते, जाऊ दे बाई, तू ये ना परत प्रयत्न कर, पुढच्या वेळेस तुला यश नक्की मिळेल. तर कृष्णा म्हणते, ओ सासूबाई, एवढं खुश व्हायची गरज नाहीये, कारण माझ्या हातून फक्त एक संधी गेलीये, पण तुम्ही आजपर्यंत एवढी पापं करून ठेवलीत ना की एक ना एक दिवस तुमचं कोणतं तरी पाप हे दुष्यंत सरकारांसमोर नक्की येणार आणि पापांचा घडा भरला ना, मग पापांची शिक्षा द्यायला तो अवतार घेत असतो आणि आता तुमचा सुद्धा काळ जवळ आलाय हे लक्षात ठेवा. पण बाजाबाईला मात्र ही पोकळ धमकीच वाटते. आणि फ्रेंड्स, त्याच वेळेस एका व्यक्तीशी आपली ओळख करून दिली जाते. या व्यक्तीचा चेहरा तर आपल्याला दाखवला जात नाही, पण हा व्यक्ती खूप डेंजरस असतो. तो ज्या रूममध्ये बसलेला असतो तेथे संपूर्ण रांगणे पाटील कुटुंबियांचे फोटो लावलेले असतात. बाजाबाई, आढळराव, दुष्यंत, कृष्णा आणि हा माणूस या फोटोंकडेच पाहत असतो आणि मेणबत्तीवर आपलं बोट फिरवत असतो. कृष्णा ही बाजाबाईला गीतेचं ज्ञान देते की बाजाबाई, तुमच्या पापांचा घडा भरलाय आणि पाप्याला त्याचं पापच मारतं, त्याचा अहंकार मारतो. त्यामुळे तुमचा अहंकारच तुम्हाला मारेल, तुमचा खात्मा करेल.
एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता वेळ जवळ आली आहे. मी तर आहेच, पण नक्कीच असं कोणीतरी येईल जे तुम्हाला तुमच्या या सगळ्या पापांची शिक्षा देईल. त्यामुळे बाजाबाई खूप चिडते आणि कदाचित हे जे नवीन कॅरेक्टर आहे, ही जी नवीन व्यक्ती आहे, तीच अशी व्यक्ती आहे जिला या बाजाबाईच्या पापांचा बदला घ्यायचा आहे. बाजाबाईने या व्यक्तीवर अन्याय केलाय, काहीतरी वाईट केलंय त्याच्याबरोबर, म्हणून हा संपूर्ण रांगणे कुटुंबायांचा बदला घेण्यासाठी तयार झालाय. आणि हा माणूस चक्क कृष्णाच्या फोटोवर एक वर्तुळ करतो. मग आता तो कृष्णाची मदत बाळाबाई विरुद्ध घेणार आहे की मग कृष्णालाच तो चुकीचा समजतोय आणि कृष्णाचा सुद्धा तो बदला घेणार आहे. बाळाबाईचा बदला घेण्यासाठी तो कृष्णाला त्रास देईल, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण हा व्यक्ती कोण आहे हे तर आपल्याला येत्या काही दिवसात कळेल, एवढं मात्र नक्की. इकडे कृष्णा तिने सकाळी जे उन्हाळी वाळवण घातलेलं असतं ते वाळलंय आणि ते डब्यात भरत असते आणि विचार करते, कृष्णे, जर तू मोबाईल नीट सांभाळून ठेवला असता ना तर आज हे सगळं घडलंच नसतं. तुझ्या हातून खूप मोठा पुरावा गेलाय. आता मी नवीन पुरावे कोठून शोधू? आजच दुष्यंत सरकारांसमोर या बाळाबाईचा खरा चेहरा आला असता. माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये असा विचार ती करत असते. आणि तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. तो आजूबाजूला पाहतो तर तेथे कोणीच नसतं. दुष्यंत रोमॅन्टिक मूडमध्ये असतो आणि चक्क कृष्णाला पाठीमागून मिठी मारतो, तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा चांगली दचकते आणि विचारते, दुष्यंत सरकार, हे काय करताय तुम्ही? तर दुष्यंत म्हणतो, काय करतोय म्हणजे माझ्या कारभारणीला मिठी मारतोय. कृष्णा म्हणते, अहो कुणी पाहिल ना? दुष्यंत म्हणतो, पाहू दे मग, हक्काची बायको आहे, तिच्याला मिठी नाही मारणार तर कोणाला मारणार? मी काय घाबरतो का काय कोणाला? तर कृष्णा म्हणते, हक्काची बायको वगैरे सगळं ठीक आहे, पण प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते. या गोष्टी ना 4 भिंतीच्या आत घडल्या तरच चांगल्या. तर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे मग, चल 4 भिंतीच्या आत. आणि तो कृष्णाचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागतो. तर कृष्णा म्हणते, तुम्हाला ना कधी पण काहीही सुचतं, आता मला काम आहे, पहा मला हे सगळं भरायचंय. तर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, आता कारभारणी बरोबर लग्न झालंय, संसार करायचा आहे, तर 4 गोष्टी शिकून घ्यायला हव्या, मी तुला मदत करतो. असं म्हणून दुष्यंत तिला हे काढण्यास मदत करतो. तर कृष्णा सांगते, अहो आता ते वाळलंय, फक्त डब्यात भरायचंय आणि मग काम झालं. तर दुष्यंत म्हणतो, काम झालंय ना, तर मग चल माझ्या बरोबर. कृष्णा म्हणते, अहो थांबा हो दुष्यंत सरकार, तुम्हाला का नेहमी तेच सुचतं का? थोडं थांबा. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप क्यूट आहे. कृष्ण आणि दुष्यंतचा रोमांस पाहायला खूप मजा येते, एवढं मात्र नक्की. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कसं आहे ना कारभारीबाई, मला आहे ना तुमच्याशिवाय काही करमत नाहीये आणि तुम्ही माझ्यापासून दूर असला ना मग मला ते आवडत नाही. आता तुम्ही तर काय रूममध्ये यायला तयार नाहीये, मग ठीक आहे, मी तुमच्याबरोबरच काम करतो. आणि हे दोघेही एकत्र बसतात आणि मस्तपैकी रोमांस करत असतात. इकडे जयकांतने पूजाला भेटायला बोलवलेलं असतं आणि तो पूजाला आपल्या मोबाईलमध्ये बाळाबाई, सावित्री आणि तिचा व्हिडिओ दाखवतो, ज्यात बाळाबाई म्हणते, हे सगळी नाटकं मीच तुला करायला सांगितली होती. पूजाला जबर धक्काच बसतो आणि ती जयकांतला विचारते, हा तर तोच व्हिडिओ आहे? जयकांत म्हणतो, हो हो, हा तोच व्हिडिओ आहे जो कृष्णाने बनवला होता, पण तो व्हिडिओ आता माझ्याकडे आलाय आणि जर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचू नये अशी तुझी इच्छा असेल ना, कृष्णापर्यंत, दुष्यंतपर्यंत, तर मी जे सांगेल ते तुला करावं लागेल. पूजा विचार करते, अरे देवा, हे मी कोणत्या परिस्थितीत आलीये? आता या माकडाशी लग्न करायचं का मी? तर जयकांत म्हणतो, माझी फक्त एकच अट आहे, माझ्याशी लग्न करायचं, सौ जयकांत रांगणे पाटील व्हायचं. पूजा ही त्याच्याकडे पाहतच राहते. आता माझ्याकडे कोणताच ऑप्शन नाहीये असा विचार ती करते. तर इकडे दुष्यंतला काही राहवलं जात नाही आणि तो कृष्णा या डब्यात उन्हाळी वाळवण भरत असते, तो डबा घेतो आणि पळू लागतो. तर कृष्णा हा डबा घेण्यासाठी त्याच्या मागे पळते आणि दुष्यंत हा तिला जवळ ओढतो. कृष्णाला समजतं दुष्यंत सरकार हे जाणून बुजून करताय आणि कृष्णा म्हणते, ठीक आहे, नका देऊ डबा, मला तो डबा नकोय. पण दुष्यंत काही ऐकत नाही आणि दुष्यंत कृष्णाच्या खूप जवळ येतो आणि कृष्णाकडे एकटक पाहतच राहतो आणि हे दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. कृष्णा खूप लाजते. बाळाबाई हे सगळं पाहते. दुष्यंत कृष्णाला एकत्र पाहून तिला खूप राग येतो आणि ती विचार करते, आता तर मला कळलंय, तो मोबाईल कृष्णाकडे नाहीये, पण माझ्या माणसानं सुद्धा तो सापडला नाही. मग हा मोबाईल नेमका गेला तरी कुठे, कोणाकडे असेल, हे मला लवकरात लवकर शोधून काढावं लागेल असं बाळाबाई ठरवते. तर इकडे जयकांत हा पूजाला म्हणतो, तुझ्याकडे आता एकच ऑप्शन आहे, माझ्याशी लग्न करायचं. एक हाताने माझ्याशी लग्न करायचं आणि दुसऱ्या हाताने हा मोबाईल आणि हा व्हिडिओ तुझा. पूजा विचार करते, माय फूट,
आता या नालायक जयकांशी मी लग्न करायचं का? पण आता मला माझं स्वतःचं काही देणं घेणं नाहीये. माझ्या आयुष्याचं काही झालं तरी मला चालेल, पण मला त्या कृष्णाच्या आयुष्याची राखरांगोळी करायची आणि त्याच्या आधी त्या माजुरड्या बाळजाबाईची. त्या बाळजाबाईने फक्त माझा वापर करून घेतला आणि वापर करून झाल्यावर मला फेकून दिलं. आधी मी त्या बाळजाबाईला धडा शिकवणार, तिला देशोधडीला लावणार आणि मग त्या कृष्णाचा हिशेब चुकता करणार. आणि त्यासाठी मला त्यांच्या घरात जावं लागेल, त्यांच्या घरची मेंबर व्हावी लागेल आणि या जयकांशी मला लग्न करावंच लागणार आहे. असा विचार पूजा करत असते तर जयकांत चक्क पूजाला जवळ ओढतो आणि विचारतो, काय विचार करायली आहेस? एवढा विचार करायला वेळ नाहीये, लवकर निर्णय सांगायचा. आणि पूजा ही चक्क म्हणते, ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. जयकांतला आश्चर्याचा धक्काच बसतो. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नाही की पूजा माझ्याशी लग्न करायला तयार आहे. तो खूप खुश होतो आणि विचारतो, खरंच का? तू माझ्याशी लग्न करायला तयार आहे का? पूजा म्हणते, हो, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. जयकांतच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तो खूप खुश होतो आणि चक्क पूजाला घट्ट मिठी मारतो आणि पूजा सुद्धा त्याला मिठी मारू देते. कारण आता या जयकांतशी लग्नच करायचंय, पण तिचा उद्देश कृष्ण आणि बाळजाबाईला बर्बाद करण्याचा असतो. आणि तसंही पूजाला काही फरक पडत नाही. तिच्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या नाहीये. पैसा आणि दुसऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणं, बदला घेणं हेच तिच्या आयुष्यात आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि फ्रेंड्स, म्हणजे आता लवकरच पूजा आणि या जयकांतचं लग्न होईल आणि पूजा ही कृष्णाची छोटी जाऊ बनून रांगणे पाटलांच्या घरात येणार आहे. आणि एकदा का ती घरात आली, कृष्णाची संकटं आणखीनच वाढतील एवढं मात्र नक्की. तर इकडे कृष्णा ही आढळरावांना त्यांची औषधं देते आणि विचारते, बा काय झालं, कसला विचार करताय? आढळराव सांगतात, काय नाही, असंच. तर कृष्णा म्हणते, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तो मोबाईल दुष्यंत सरकारांना सुद्धा सापडला नाही. मीच एक नंबरची मूर्ख आहे, तो मोबाईल जपू नाही शकले. तर आढळराव म्हणतात, ए पोरी, स्वतःला असं मूर्ख वगैरे म्हणू नको. तू खूप हिमतीची आहे आणि यात तुझी काय चूक आहे? आता 4-4 गडी तुझ्याकडून मोबाईल हिसकायला आले, मग तू काय त्यांना लोळवणार होती का? हे तर होणारच होतं. आणि एवढं घाबरू नको. ती बाळजाबाई ना खूप जास्त ओव्हर कॉन्फिडंट आहे. तिला स्वतःची थोडी जास्तच खात्री आहे. त्यामुळे ती ना 2-4 दिवस गप्प बसेल, पण त्यानंतर नक्कीच अशी चूक करेल की ज्यामुळे तिचं सत्य हे तुझ्या समोर येईल आणि मग ती ते दुष्यंत समोर आणशील. मला खात्री आहे, तू काळजी करू नको. कृष्णाला सुद्धा हे पटतं. आढळराव तिला समजावून सांगतात, तू एक प्रयत्न करून पाहिला, तो प्रयत्न तुला नाही जमला, पण पुन्हा एकदा संधी मिळेल, तू काही घाबरू नकोस. तर कृष्णा म्हणते, आबा, तुम्ही माझी मदत कराल ना? तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात ना? तर आढळराव सांगतात, हो ग पोरी, मी तुझ्या पाठीशी आहेस, पण त्या बाळाशी लढण्याची आता माझी हिंमत नाहीये. आधी होती, पण त्या बाळाने ना मला पूर्णपणे संपवून टाकलंय. त्यामुळे आता तिच्या विरुद्ध काही कारस्थानं करणं, तिचं काही सत्य शोधणं हे मला काही जमणार नाही. आणि तू कशाला घाबरतेस? तुझ्या पाठीशी दुष्यंत आहे ना, तुला घाबरायची गरज नाहीये. तर इकडे बाळाबाई मात्र खूप चिडलेली असते. दलपत तिच्याबरोबर असतो. बाळाबाई चिडून म्हणते, त्या भिकाड्या कृष्णीची एवढी हिंमत, मला ब्लॅकमेल करतेय, मला धमक्या देतेय की मी दुष्यंतला तुमचा व्हिडिओ दाखवेल. पण तो व्हिडिओ तिच्याकडे नाहीये. मला तो मोबाईल लवकरात लवकर शोधून काढावा लागेल. पण या कृष्णाची मी ठासणार, तिची जिरवणार, तिला काही सोडणार नाही. आता मला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे कृष्णा पुरी नामोहरम होईल. आणि तेवढ्यात बाळाबाईला एक आयडिया सुचते. बाळाबाई दलपतला म्हणते, दलपत भाऊजी, गावातील लोकांचं त्या कृष्णीवर खूप प्रेम आहे ना, त्या कृष्णासाठी काहीही करायला तयार आहे, माझ्या विरोधात जायला तयार आहे. आता त्या कृष्णाला सोडायचं नाही. एक काम करा, गावात जेवढे शेतकरी आहेत सगळ्यांची वीज तोडा, त्यांच्या घरातील, त्यांच्या शेतातील पाण्याचं कनेक्शन बंद करा, सगळ्यांना तडफडून तडफडून मरू द्या. म्हणजे मग त्यांना कृष्णाला सपोर्ट केल्याचं फळ भोगावं लागेल आणि त्याचा कृष्णाला सुद्धा त्रास होईल. हे ऐकून दलपत चांगलाच खुश होतो. बाळाबाई म्हणते, आता त्या कृष्णाला सोडायचं नाही. ती मला नडतीये ना, आता मी तिला दाखवते ही बाळाबाई काय चीज आहे आणि ती काय काय करू शकते. म्हणजे एकूणच आता बाळाबाईने खूप मोठा प्लॅन बनवलाय. कृष्णाच्या मागे जो सपोर्ट आहे तो सपोर्ट काढून घ्यायचा आणि संपूर्ण गावकऱ्यांना त्रास द्यायचा, ज्यामुळे कृष्णाला सुद्धा त्रास होईल असा प्लॅन तिने बनवलाय. तर इकडे आढळराव हे कृष्णाला समजावून सांगतात, कृष्णा, तुला घाबरण्याची गरज नाहीये, कारण दुष्यंत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुला तर माहितीये, आजपर्यंत त्या बाळाने
किती वेळेस तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दुष्यंत हा नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय. त्याने तुला काहीच होऊ दिलं नाही, तुझा जीव वाचवलाय. आणि जोपर्यंत तो आहे ना, तू घाबरू नकोस. आणि आणखीन एक काम कर, गावातील लोकांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि हीच बाळाबाई गावातील लोकांना त्रास देते. कर्जाच्या हप्त्यापायी धमक्या देते, त्यांची जमिनी हडप करते. आणि आता लवकरच ग्रामपंचायतचे इलेक्शन सुरू होणार आहे, तेव्हा बाळाबाई हे नक्कीच काहीतरी मोठं करेल. त्यासाठी तू तयार राहा. आणि ती हे निवडणूक जिंकण्यासाठी, इलेक्शन जिंकण्यासाठी साम दाम दंडभेद सगळं वापरेल. असं मोठं संकट तुझ्या समोर येऊ शकतं ना, की तू हादरून जाशील. पण तू मनाची तयारी करून ठेव. कृष्णा म्हणते, हो आबा, मी तशी मनाची तयारी करून ठेवली आहे. आढळराव कृष्णाला समजावून सांगतात, तू एक काम कर, तू गावकऱ्यांबरोबरचा आपला संपर्क वाढव. त्यांचं सुख दुःख सख जाणून घे. म्हणजे वेळेवर काही घडलं तर तुला त्यांचा सपोर्ट मिळेल आणि त्यांना या संकटातून काढणं तुला सोपं सुद्धा जाईल. कृष्णाला हे पटतं. आढळराव तिला समजावून सांगतात, बाजा ही काही शांत बसणार नाहीये. इलेक्शन आलंय ना, ती नक्कीच असं काहीतरी करेल ज्यामुळे गावकऱ्यांचं जीणं मुश्किल होईल. आणि मग नाईलाजाने ते बाजाबाईलाच निवडून देतील, तिच्या पारड्यात मतं टाकतील. कृष्णा म्हणते, हो आबा, तसंही मी ठरवलंय की पुढील 13 दिवसात या बाजाबाईचं सत्य दुष्यंत सरकारांसमोर आणायचं. तिची आता सुटका नाहीये. आढळराव म्हणतात, हो तुझं खरंय, पण हे सगळं करताना स्वतःची काळजी घे. कारण बाजा ही काही साधी सुधी नाहीये. नागिन आहे ती नागिन, तुला कळायचं पण नाही आणि ती तुला कधी डंख मारेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुला दुष्यंतची साथ घ्यावी लागेल, गावकऱ्यांची साथ घ्यावी लागेल आणि मग सगळ्यांच्या साथीनेच तू त्या बाजाला हरू शकतेस, एवढं लक्षात ठेव. ही गोष्ट कृष्णाला सुद्धा पटते. म्हणजे आता एकूणच कृष्ण आणि बाळाबाई या दोघींमध्ये जे लुटुपुटूचं भांडण सुरू होतं त्याने आता महायुद्धाचं रूप घेतलंय. एकीकडे पूजाने जयकांतशी लग्न करायला होकार दिलाय. ते संकट तर घरात येणारच आहे, तर एक असा माणूस ज्याचा चेहरा आपल्या दिसला नाहीये पण त्याला बाळाबाईचा बदला घ्यायचा आहे, त्या माणसाची एका नवीन व्हिलनची, आता तो व्हिलन आहे की हिरो आहे हे तर आपल्याला येणाऱ्या दिवसात कळेल. त्याची सुद्धा एंट्री होणार आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा कृष्णा ही तिच्या शेतात काम करायला गेलेली असेल तेव्हा तिला काही गावकरी आपलं सगळं सामान डोक्यावर बांधून घराबाहेर जाताना दिसतील. कृष्णा त्यांना विचारेल, काय झालंय, तुम्ही कुठे जाताय? तेव्हा हे गावकरी तिला सांगतील, अगं कृष्णे, तुझ्या सासूने आमचं जीणं मुश्किल केलंय. तुझ्या सासूने आमची वीज पाणी सगळं तोडलंय. आता आम्हाला प्यायला पाणी नाही, शेताला द्यायला वीज नाही, पाणी नाही. मग आम्ही जगणार तरी कसे, शेतात पिकवणार तरी कसे? म्हणून आम्ही गाव सोडून जातोय. आणि हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसेल. आणि त्याच वेळेस तिथे हा माणूस येणार ज्या माणसाचा आपण रूममध्ये पाहिलं होतं आणि संपूर्ण रांगणे पाटील कुटुंबियांचे फोटो त्याच्याजवळ होते, ज्याने कृष्णाच्या फोटोला वर्तुळ केलं होतं. म्हणजे हा माणूस आता गावात सुद्धा पोहोचलाय. आणि मग थोड्या वेळाने एक पोस्टमन घरी येईल आणि तो बाळाबाईला एक एनव्हलप देईल. बाळाबाई हे एनव्हलप उघडून पाहणार तर यात चक्क रक्ताने असं लिहिलेलं असेल, हा हिशोब तू कसा चुकवशील? आणि हे पाहून बाळाबाईच्या पायाखालची जमीन सरकणार. बाळाबाई खूप घाबरेल. मग हा जो पत्र आहे ज्यावर रक्ताने लिहिलंय, हा हिशोब तू कसा चुकवशील, हे नक्कीच याच व्यक्तीने, याच माणसाने पाठवलेलं असणार. कृष्णा सुद्धा हे पाहणार आणि ती बाळाबाईला म्हणेल, बाळाबाई पाहिलं का, आता ती व्यक्ती आलीये जी तुमच्या पापांचा हिशोब चुकता करणार आहे. आजपर्यंत तुम्ही अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहे आणि त्यातील सगळेच गरीब नव्हते, कुणीतरी तुमचा बदला घ्यायला परत आलंय. आता तुम्ही कसं वाचणार? आणि हे ऐकून बाळाबाई खूप घाबरेल. म्हणजे आता बाळाबाई विरुद्ध फक्त कृष्णा आणि आढळरावच नाही तर ही व्यक्ती सुद्धा आलीये आणि ती बाळाबाईला खुल्लम खुल्ला धमक्या द्यायला लागली. मग हा व्यक्ती आहे तरी कोण? आणि हा कृष्णाची मदत करणार की कृष्णालाच नडणार? आता कृष्णाच्या आयुष्यात हिरो येणार की व्हिलन येणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण दिवसेंदिवस आता ही मालिका भारी होत चालली आहे, एवढं मात्र नक्की. कारण आता पूजा आणि जयकांतचं सुद्धा लग्न होईल. हा नवीन व्यक्ती सुद्धा बाळाबाईचा बदला घ्यायला आलाय. बाळाबाईसाठी पुढील दिवस हे खूप टेन्शनचे असतील आणि कृष्णाला सुद्धा जपून राहावं लागेल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली
कुंकू हसलं ही मालिका आवडते ना, या मालिकेतले हे नवीन नवीन ट्विस्ट आवडतायत ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.